डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बदने विरोधात 4 तक्रारी आहेत। मारहाणीच्या आणि पैसे मागितल्याच्या तक्रारी आहेत। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्या विरोधात 4 तक्रारी दाखल आहेत। मारहाणीच्या आणि पैसे मागितल्याच्या तक्रारी दाखल असल्याचं कळतंय। आरोपी बदने हा फलटण पोलीस स्थानकामधील तपास पथकामध्ये कार्यरत होता। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, बदनेवर याआधीच काही तक्रारी आहेत? लागवी खरं तर आपण पाहिलं की गोपाळ बदने याच्या विरोधात ह्या 4 तक्रारी ज्या आहेत त्या गृह विभागाला प्राप्त झालेल्या आहेत। त्या तक्रारीमध्ये आपण जर पाहिलं तर मारहाणीच्या या तक्रारी आहेत, कारण गोपाळ बदने हा फलटण पोलीस स्थानकातील तपास पथक अर्थात डीबी पथकामध्ये कार्यरत होता आणि त्या पथकामध्ये कार्यरत असताना ज्या अर्ज आता आलेले आहेत त्या अर्जामध्ये नमूद केलेलं आहे की गोपाळ बदने यांनी आम्हाला चौकशीच्या नावाखाली पोलीस स्थानकाला बोलवून बेदम मारहाण केलेली आहे। काही अर्जदार जे आहेत त्यांनी पैशाची सुद्धा मागणी केल्याची तक्रार जी आहे ती दिलेली आहे। गृह विभागाचे जे सचिव आहेत त्यांनी ही सगळी चौकशी गोपाळ बदने याच्या विरोधात लावलेली आहे। आपल्याला मिळालेली जी सूत्रांची माहिती आहे तो अहवाल आता गृह विभागाला प्राप्त झालेला आहे आणि या अहवालानंतर गोपाळ बदने सध्या निलंबित असला आहे। यानंतरची जी त्याच्यावरची जी मोठी कारवाई होणार आहे तो गोपाळ बदने रिमूव्ह फॉर सर्व्हिस अर्थात त्याला सेवेतून काढून टाकण्यात येईल। लागवी चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।